राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केले आहे। कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या विरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। राज्यपालांनी या तक्रारीवर बाजू मांडण्यासाठी बुधवार दिनांक 21 कुलगुरूंना बोलाविले होते। मात्र कुलगुरू डॉक्टर चौधरींच्या उत्तराने राज्यपालांचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे। कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूवर कारवाईचा अधिकार राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती यांना आहे। डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या विरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने आपला चौकशीचा अहवाल राज्यपालांना दिला होता। या अहवालात कुलगुरूकडून अधिकाराचा दुरुपयोग झाल्याचे शासनाचे MKCL संदर्भात आदेश असताना त्यांनी कुलगुरू चौधरींच्याकडून आदेशाची अवहेलना करण्यात आल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते। परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची निवड आणि विना बांधकामाचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष चौकशी समितीकडून नोंदविले होते। MKCL सोबत विद्यापीठाने केलेला करार 2015 मध्ये रद्द करण्यात आला होता। सप्टेंबर 2017 मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून MKCLला कोणतेही थेट काम देऊ नये असे पत्र दिले असतानाही विद्यापीठाने शासन निर्णय डावलत MKCLला कंत्राट दिल्याचा ठपका कुलगुरू चौधरींच्यावर ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे डॉक्टर चौधरींच्या आग्रहामुळे MKCLकडे परीक्षेचे काम देण्यात आले होते। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरू चौधरी यांच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती। त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी अहवाल नव्याने सादर करण्याचे आदेश दिले होते। या अहवालानंतर राज्यपालांनी कुलगुरूंच्यावर कारवाई केली आहे।